नमस्कार मंडळी, आज बघा सुक्या सोड्याची भाजी करून दाखवते। सुके सोडे पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायचे। पॅनमध्ये तेल, 2 बारीक केलेले कांदे घालून छान परतवून घ्यायची। थोडीशी कढीपत्ता घालायची आणि नंतर 2 बारीक टोमॅटो घालून ते पण परतवून घ्यायचे। मीठ घालून परतवल्याच्या नंतर लवकर शिजले जातात आणि झाकण मारून ठेवून शिजवून घ्यायचे। आणखीन लवकर शिजले जातात। तर असे शिजवून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, इतर जे मसाले असतील, लाल तिखट मसाला, गरम मसाला, हळद, मालवणी मसाला, हे सर्व घालून मसाले छान असे परतवून घ्यायचे आणि मसाले चांगले शिजले गेले पाहिजे, करपले नाही पाहिजे। थोडंसं पाणी घालून पण मसाले परतवून घ्यायचे। नंतर सुके सोडे हे गरम पाण्यातनं काढून त्यामध्ये परतून परत पाणी घालून छान असे शिजवून घ्यायचे। झाकण मारून शिजवून घ्यायचे। शिजून झाल्यावर त्याला पाणी ते छान सुटतं। मच्छी बोलले तर कोकम आलं, मग कोकम घालून पण छान परतवून घ्यायचे। व्यवस्थित अशी सुक्या सोड्याची सुक्की भाजी अशी होते। मग कोथिंबीर घालून भाजी तयार।